नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित मोहब्बत भाग 58. नाही याची खरी कल्प्रिट शोधून काढली तर माझं नाव आरोही सत्या लावणार नाही. ती रागात सत्याला बोलली आणि तडक तिच्या डेस्कवर निघून आली. पण तिचं बोलणं ऐकून मात्र तो गालात हसत होता. त्याच्या त्या गालावरच्या 2 खळ्या आपोआप खुलल्या. कारण नकळत का होईना, मनात राग का असेना त्याच्याबद्दल, तरी ती त्याला अजून आपलं समजत होती. तिला अजून त्याचंच बनून राहायचं आहे, हे आता त्याला समजलं होतं. तिच्या एका वाक्याने आणि तो त्यामुळे सुखावून गेला. इकडे आरोहीने वैशालीने केस कितीही माघारी घेतली असली, तरी आपला एक खास माणूस तिच्या मागावर ठेवला होता आणि त्याच्याच सांगण्यावरून ती एअरपोर्टवर गेली होती, जिथे समोरच तिला वैशाली आणि तिचा तो नवरा दिसत होता. पण त्याची नेमकी पाठ असल्याने तिलाही खरंच तो असेल असं वाटत होता. हा नक्की तिचा नवरा आहे का हे एकदा कन्फर्म झालं की सगळं समोर येईल असा मनात विचार करून त्या माणसाचं तोंड पाहण्यासाठी ती जात होती. पण नेमकी एका माणसाला धडकली. "सर, तुम्ही इथे?" पण त्या माणसाला पाहून मात्र तीच आश्चर्यचकित झाली. तिने कधीच कल्पना केली नव्हती की तिच्यासमोर सर अशा रूपात भेटतील. "आरोही, तू इथे काय करतेय?" पण तिला पाहून सरही आश्चर्यचकित होतात. "ते नागराज सर." ती जरा गडबडली. "हो." नागराजही वैशालीच्या मागावर होता. "इट्स ओके. सांगायची गरज नाही. मला कळालं तूही त्यासाठीच आली आहे, ज्या कामासाठी मी आलो आहे." त्याने वैशालीकडे बघत म्हटलं. "सॉरी सर, पण मला तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता आणि म्हणून मी तिच्या मागावर होते." तिने दिलगिरी व्यक्त करत म्हटलं. "हं, इट्स ओके आरोही. आपण पोलीस खात्यात आहोत, त्यामुळे असं वाटणं एखाद्याच्या बाबतीत स्वाभाविक आहे. आणि बघ, मलाही तसंच काहीसं वाटत असल्याने मीही इथे आहे ना." त्याने हसून म्हटलं. "हो सर." तिनेही गोड स्माईल दिली. "पण आता पुढे सर?" "कारण मला नाही वाटत तो तिचा नवरा आहे." तिने त्या पाठमोऱ्या माणसाला पाहत म्हटलं. "हो, नाही आहे तो तिचा नवरा. मी जवळून त्याला पाहिलं आहे आणि फोटोही घेतला आहे. शिवाय ज्याला तिने पैसे दिले तोही तिचा भाऊ निघाला आहे. मला खात्री आहे की नक्कीच असं काहीतरी घडलं आहे तिच्याबरोबर. ती आपल्यापासून लपवत आहे काहीतरी." त्याने परत एक वाईट नजर वैशालीवर टाकत म्हटलं. "तुम्हाला खात्री आहे सर की ती आपल्याला फसवत आहे?" तिनेही वैशालीकडे पाहत विचारले. वैशाली तेव्हा सगळीकडे नजर फिरवत होती, पण आतून घाबरली आहे हे समजत होतं तिच्या चेहऱ्यावरून. तिची नजर त्या दोघांवर पडणार तोच नागराजने आरोहीला एका पोलजवळ ओढलं. तसं तिने भुवया उंचून काय म्हणून रागात पाहिलं. "सॉरी, पण ती आपल्याकडेच पाहत होती." नागराज थोडं मागे हटत म्हणाला. "ओ." ती हळूच पोलच्या मागून तिला पाहत म्हणते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की सर खरं बोलत आहे, कारण तिचंही लक्ष त्यांच्याकडे होतं. "सर, आता काय करायचं? हिला काही करून विदेशात जाणं थांबवलं पाहिजे." तिने आता काळजीनं म्हटलं. मीही तोच विचार करतोय." त्याने मनात विचार करता करता म्हटलं. एक आयडिया आहे." तोच त्याला काहीतरी सुचलं आणि तो हसत म्हणाला. "काय सर?" तिला कळालं नाही. "तू फक्त चल माझ्याबरोबर." तो हसून तिला आपल्या मागे चल म्हणाला, तसं तीही मूग गिळून त्याच्या मागे जायला लागली. त्याने मग जिथे पासपोर्ट व्हिसा चेकिंग केला जातो, त्या मॅडमशी 5 मिनिटे चर्चा केली. आरोही मागे असल्याने सर नक्की काय बोलत आहे हे तिला कळत नव्हतं. "चल, झालं आपलं काम. आता ती नाही जाऊ शकणार." त्याने शिळ घालतच हसत म्हटलं. "असं काय केलं सर तुम्ही?" पण तिला कळेच ना, त्यामुळे तिने कन्फ्यूज होत विचारलं. "बघ, तुला समजेल. पुढच्या 2 मिनिटात." तसं त्यानेही हसून त्या बाईकडे पाहायला लावले, जी रिसेप्शनिस्ट होती आणि आता ती वैशालीचे नाव पुकारत होती. आरोही डोळे विस्फारून पाहत होती की नक्की काय घडते ते. तोच तिथे वैशाली त्या माणसाबरोबर तिथे आली. त्या बाईने मग तिचा विसा रद्द केला असल्याचं सांगितलं, कारण तो रिन्यू केला नव्हता. त्याची डेट अपडेट नव्हती, ज्याचं वैशालीला आश्चर्य वाटतं. कसं शक्य आहे म्हणून ती बार बार विसा चेक करत होती, पण ते खरंच होतं. "चल आता इथून. आपलं काम झालं आहे. ती आता पुढचे 2 महिने तरी कुठेही जाऊ शकणार नाही." त्याने तसं आरोहीला हसून म्हटलं आणि दोघेही एकमेकांकडे हसून एअरपोर्टवरच्या बाहेर पडले, बेफिकिरीने. कारण या केसचा उलगडा व्हायला त्यांना जो वेळ हवा होता पुरेसा, त्याच्या डबल वेळ
एका छोट्याशा गोष्टींमुळे आता आरामात 2 महिने मिळाला होता. पण ते मात्र केसचा उलगडा पुढच्या 24 तासातच करणार होते. "सर, पण हे कसं काय जमलं?" आरोहीला मात्र वैशालीसारखं अजूनही समजत नव्हतं की तिचा व्हिसा कॅन्सल कसा काय झाला. त्यात अवघड नव्हतं. त्या मॅडमकडे ऑलरेडी वैशाली नावाचा फेक व्हिसा होता. त्याचा खरंच रिन्यू झाला नव्हता. तोच त्यांनी तिच्यासमोर धरला. तो हसत म्हटला, "वा, भारी सर. पण पण सर हे तिला कळेल तेव्हा?" तिने पुढं थोडं घाबरतच विचारलं, कारण त्याच्याबरोबरही तीच पहिली केस. आपण इतके प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडतोय की काय, अशी मनात चिंता लागून राहिली होती. नाही कळणार इतक्या लवकर. कारण सध्या इतक्या टेन्शनमध्ये आहे की तिने मान्यही केलं आहे की तो विसा तिचा आहे. त्याने आपल्या मोबाईलवर नुकताच आलेला मेसेज तिच्यासमोर धरत हसून म्हटलं. मेसेजमध्ये "काम झालं" असं लिहिलं होतं. "वॉव सर!" तिला एकदम हे भारी वाटत होतं आणि किती इंटेलिजंट आहेत सर हेही कळालं होतं. "पण सर, एक विचारू?" तरी तिला अनेक प्रश्न पडले होते. "हं, हेच ना, की तिने केस जेव्हा माघारी घेतली तेव्हा मी तिला असून ओके म्हटलो होतो. पण तरी तिच्या मागावर कसा काय?" पण तिचा प्रश्न त्याने स्वतःला विचारला. "हां, म्हणजे मला वाटलं की तुम्ही तिच्यावर असे नजर ठेवणार नाही." तिने परत प्रश्न केला. "हो, नव्हतोच ठेवणार. तिच्या जागी दुसरा कुणी असतो तर खरंच ठेवलंही नसतं. पण ती माझ्या खूप क्लोज फ्रेंड्सपैकी एक आहे. घराजवळ एकत्रच लहानाचे मोठे झालो आहोत आम्ही. बस तिच्या लग्नानंतर मात्र आम्ही जास्त कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. त्यात तिने लव्ह मॅरेज केलं असल्याने तिच्या वडिलांशी नातं तुटलं. पण त्या धक्क्याने आईचा मृत्यू झाला. ते तिच्या तेव्हा काकींनी माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी तिच्याकडे लक्ष देईल, काहीही झालं तरी. आणि म्हणूनच मी मुंबईत डॅड सांगून पोस्ट घेतली. कारण ती मुंबईत आहे, कळालं होतं." तो भूतकाळात शिरत म्हणाला. "खूप प्रेम करायचा का सर तुम्ही तिच्यावर?" तो भावूक झाला पाहून तिने हळूच म्हटलं, "सॉरी, पर्सनल विचारत आहे." तिने दिलगिरी व्यक्त करत म्हटलं, "अं?" त्याचे पाणावलेले डोळे पुसत तो तिच्याकडे पाहत म्हणाला, "एका मुलाचं आणि एका मुलीचं नातं फक्त तेवढंच असतं का आरोही? आमच्यात तसं काही नव्हतं. पण आम्ही दोघे खूप चांगले, खरंच तेव्हासुद्धा मित्र होतो, जेव्हा आम्ही इयत्ता 5वीत होतो. आणि आजही आम्ही तितकेच जवळचे मित्र आहोत. जेव्हा मी एक ऑफिसर आणि ती एकाची बायको आहे. आमच्या घरीही कुणी यांचा आक्षेप घेतला नव्हता. हां, पण गल्लीत मात्र जळायचे आमच्यातली फ्रेंडशिप पाहून." त्यांनी किंचित हसत उत्तर दिलं. "ओह!" तिला खूप भारी वाटलं होतं, की चला, आपल्या मताशी कोणीतरी सहमत आहे, की एक मुलगा आणि एक मुलगी फ्रेंड्स बनून राहू शकतात. हं. त्यामुळे सकाळी जेव्हा तिने केस मागे घेतली, तेव्हाच मला कळालं, की काहीतरी लपवत आहे आणि म्हणूनच मी तिच्या मागावर माणूस ठेवला माझा. तिने कुणाला पैसे दिले आहे, ते माहीत आहे तुला? त्यानेच पुढे सांगितले. तिने मान नकारात्मक हलवली. तिचा भाऊ होता तो, ज्याला ती पैसे देत होती आणि म्हणूनच माझा तिच्यावरचा संशय वाढला आणि म्हणूनच मी इथे एअरपोर्टवर मागे आलो तिच्या. त्याने सगळी पहल तिच्या मनातली उकल करून सांगितली. "आरोही, ते तू मालवणमधील अननोन डेड बॉडीबद्दल बोलत होती. त्याचं पुढे काय झालं?" बोलता बोलता ते चौकीत आले होते त्यांच्या. समोरून सत्या दोघांना पाहत होता. ती मागे तर नागराज पुढे होता. दोघांना एकसाथ पाहून ह्याचा पारा परत चढला. "सर ते मी" तिने घाबरत म्हटलं. "डोंट टेल मी आरोही की तू तपास थांबवला आहेस म्हणून." नागराज जागेवर थांबत तिच्याकडे रागात पाहत म्हणतो. "हे काय चालले आहे नागराज? तू तिला का रागवत आहेस? आणि ती केस ऑलरेडी आपली क्लोज झाली आहे ना? मग आता काय करायचं आहे त्या अननोन डेड बॉडीची माहिती काढून?" पण तो सत्य तिथे आला आणि नागराजवर चिडून बोलला. त्याला सहनच झालं नाही, ज्या प्रकारे नागराज आरोहीशी बोललेला. "आय थिंक इन्स्पेक्टर आरोही, तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव असावी." त्याने मात्र सत्याला काही न बोलता सपशेल इग्नोर करून आरोहीलाच अजून सुनावलं. "मला असा हलगर्जीपणा तुमच्याकडून तरी अपेक्षित नव्हता, इन्स्पेक्टर आरोही." "सॉरी सर." तिने मात्र आता मान खाली घातली. "यू शुड बी. लगेच कामाला लागा आता." त्याने फरमान काढलं. सत्यापुढे काही बोलणार तोच नागराजने त्याच्याकडे पाहत नकारात्मक मान हलवली आणि तिथून त्याचं काही न ऐकता निघून गेला. "काय चाललंय हे आरोही? हे मला कळेल का?" पण त्याचं असं त्याला इग्नोर करणं सत्याला सहन झालं नाही.
त्याने तिला बाहेर दंडाला धरूनच आणलं आणि रागात विचारलं, "सत्या, प्लीज जरा शांत हो. उगाच चिडचिड करू नकोस." पण तीही आता त्याच्यावर रागवते, कारण पहिल्यांदा इतक्या दिवसात कोणीतरी तिच्या कर्तृत्वावर प्रश्न विचारला होता, जो तिला सहन झाला नव्हता. त्यामुळे ती आधीच टेन्शनमध्ये होती, दुखावली होती आणि त्याच सत्य तिला जाब विचारत होता, ज्यात तिची चूक 0% होती. "शांत होऊ? मी शांत होऊ म्हणते, पण सांग ना कसा शांत होऊ? एकीकडे तू मला म्हणतेस की तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि दुसरीकडे तू आपल्याच नागराज सरांबरोबर फिरतेस. तेही मला न सांगता." तो मात्र खूप जोरात ओरडत होता. "सत्या." त्याचा आवाज ऐकून तीही आता जोरात ओरडते. पण त्याचे ते रागात मोठ्यानं बोलणं ऐकून चौकीतले इतर पोलीसही डोकावतात. आपल्या केबिनमध्ये बसून आता नागराजही ऐकत होता. त्याला तर विश्वासच बसत नव्हता की आपला एकेकाळी असलेला मित्र इतका संशयी वृत्तीचा असेल. "काय सत्या? हं? बोल ना. काय चाललं आहे तुझं आणि नागराजमध्ये माझ्या मागे? आपला साखरपुडा झालाय, हेही तू सोयीनं विसरलीस?" जसा नागराज आलाय आपल्या चौकीत. "हो, मला माहीत आहे. तो माझ्यापेक्षा स्मार्ट आहे दिसायला. उंची सोडली तर माझ्यापेक्षाही दिसायला गोरापान आहे." तो बरळत होता. "नाऊ यू आर क्रॉसिंग लिमिट सत्या. तू तू आज कहर केला आहेस. तू काय बोलतोयस ते सुद्धा तुला कळत नाहीये. भानावर ये जरा." ती रागात आपल्या कपाळाला अंगठ्याने रब करत म्हणते. "मी? मी लिमिट क्रॉस केली आणि मी भानावर नाही? अगं तू सगळं केलं आणि आता माझ्यावर ढकलते." तो मात्र अजूनही चढ्या आवाजात बोलत होता. "सत्या, आता तुला जो विचार करायचा आहे तो कर. मी तुला अजिबात विचारायला येणार नाही. तुला वाटतं ना आमच्यात आहे? चल मग, आहे आमच्यात नातं. माझं आणि सरांचं एक प्युअर नातं आहे. मी आजपासून त्यांना मित्र मानते आणि आम्ही सोबत होतो कारण त्या वैशालीच्या केसमुळेच. समजलं? आणि मला आता तुला कसलीही सफाई द्यायची नाही." ती रागात बोलते. समोर सगळे चौकीतले बघून ती हैराण होते, पण रागात सगळ्यांकडे पाहते तसं सगळे निघून जातात आतमध्ये आणि तीही आत जाते. जाता जाता तिची नागराजकडे नजर पडते. नागराज तिचा आवाज आला म्हणून खिडकीसमोर उभा होता. दोन्ही पॅन्टच्या खिशात हात घालून तो तिच्याकडेच पाहत होता. पण ती काही न बोलता आत वॉशरूममध्ये सरळ निघून जाते. "काय चाललं आहे हे आरोही?" तोच मागून आलेली विना तिथे येत बोलते. तिने सगळा प्रकार ऐकला होता. "विनू, प्लीज, आता तू सुरू होऊ नकोस." ती बेसिनचा नळ चालू करत म्हणते. "हे बघ, जर तुलाही वाटत असेल की माझ्यात आणि नागराज सरांमध्ये काही चालू आहे, तर तुलाही मी स्पष्ट सांगते की आमच्यात तसं काही नाही. आज फक्त त्या वैशालीसाठी." ती बोलता बोलता थांबली. "आरू, मला माहित नाही का ते? माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि मी आता तुझ्या आणि नागराज सरांबद्दल नाही, तर सत्या सरांनी तुझ्याबद्दल जे वाद झाले त्याबद्दल विचारत होती." तिने तिच्या पाठीवर हात ठेवून प्रेमाने विचारले. "विनू, आय एम सॉरी. पण मला वाटलं तूही त्यासाठी." ती आता रडतच तिच्या गळ्यात पडत म्हणते. "पण त्याला वाटते माझ्यात आणि नागराज सरांमध्ये काही चाललं आहे. तो माझ्यावर संशय घेतोय ग. एवढंच ओळखलं का मला त्याने इतक्या दिवसात?" तिने रडत रडतच म्हटलं. ऐकलं मी तुमचं बोलणं. पण हे कधीपासून सुरू आहे? आणि हा स्वभाव?" तिने काळजीने तिची पाठ थोपटत म्हटलं. "जसे नागराज सर आलेत तसं ह्याचं सुरू झालं आहे. आधी हा असा नव्हता करत, पण आता जास्तच पॉझिटिव्ह झालाय माझ्यासाठी. आणि काल आईने सांगितले की तो लहानपणापासूनच तसा आहे." असं म्हणून तिने सगळं आईचं आणि तिचं बोलणं विनाच्या कानावर घातलं. "हं, आता मलाही वाटायला लागले की सत्या सरांना आपली चूक लक्षात आली पाहिजे. प्रत्येक नातं एका मुलाचं आणि एका मुलीचं तेवढंच नसतं. मी तुझ्यासोबत आहे. तू बिनधास्त आता आई म्हणाल्या ना तसंच वाग. अगं तुझी सासू तुझ्याबरोबर असताना तुला कशाला काळजी वाटायला हवी?" विनूने तिचे डोळे पुसत हलकं हसत शेवटचं वाक्य म्हटलं. "हं, तुलाही असंच वाटतंय ना? जे आईला वाटतं." "खरंच ना गं विनू, बरोबर करत आहोत ना आम्ही?" तिने खूप काळजीनं म्हटलं. "हो गारू, बरोबर आहे. आई जे म्हणत आहे ते. तू तसंच कर. मी आहे ना तुझ्या सोबतीला." विनूने तिला धीर देत म्हटलं. "आणि इन्स्पेक्टर आरोही, मी सुद्धा आहे बरं का." तोच मागून इतका वेळ त्या दोघींचं बोलणं ऐकत असलेले नागराज सरही त्या दोघींपुढे येत म्हटले. त्याला तिथं पाहून दोघींना धक्का बसला. दोघींनी एकमेकांकडे पाहिलं. "पण चालेल ना तुम्हाला?" "सॉरी. त्याचं काय आहे ना, मी मगाशी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं आणि माझं नाव तुमच्याबरोबर घेतल्याने मलाही तितकाच त्रास झाला, जितका आत्ता तुम्हाला होत आहे."
आय डोंट नो व्हाय ही इज बिहेविंग लाइक धिस. मला त्याचं आजचं वागणं काही बरोबर वाटलं नाही. पण तुमच्या बोलण्यातून जाणवलं, की तुम्ही तर हे कधीपासून हा त्रास सहन करत आहात. मला जर माझ्यासाठी इतकं वाईट वाटत असेल, तर तुम्ही कसं सगळं सहन करत असाल? असं वाईट वाटलं आणि तडक इथे आलो. पण तुमचं आणि इन्स्पेक्टर वीणाचं बोलणं ऐकलं आणि अजूनच त्याच्याबद्दल राग निर्माण झाला. पण त्याचं बरोबर तुमचं कौतुकही पण त्याचबरोबर तुमचं कौतुकही वाटलं. तुम्ही त्याच्या अशा वागण्याला कंटाळून त्याला सोडून देण्याचा निर्णय न घेता, उलट त्याला त्याची चूक दाखवून द्यायची आणि त्यालाच या सर्व गोष्टींचा स्वीकार करायला लावायचा, हा तुमचा निर्णय कौतुकास्पद वाटला. शिवाय त्याची आईही मला खूपच भारी वाटली. त्यांनी मुलाच्या दोषावर पांघरून न घालता उलट सुनेला मदत करायचं ठरवलं. वाह! खरंच ग्रेट आहात तुम्ही दोघी. त्याने क्लॅप करत हसून म्हटलं. अशी मैत्रीण जर आयुष्यात असणार असेल, तर तिला मदत करायला कोण नको म्हणेल? काय वाटते? आरोही आणि सत्याचं हे एवढं मोठं भांडण टोकाला जाईल, की सत्या सगळं समजावून घेईल. हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मोहब्बत. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.